कथा दुःख हारी कथा मुक्तकारी कथा दुःख हारी कथा मुक्तकारी कथा दुःख हारी कथा मुक्तकारी कथा कथा दुःख हारी कथा मुक्तकारी कथा दुःख हारी कथा मुक्तकारी कथा रूप हारी कथा रूप हारी कथा रूप कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा बापनारे विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा पापनाशी हरिले दोषी कथा पापनाशी करीते दोषी समाधी कथेसी मूढ जन समाधी कथेसी मूढ जन कथा पापनाची उद्धरिले दोषी कथा पापनाची उद्धरिले दोषी मूढ जना कथा नाशी उद्धरिले दोषी कथा पापणाची उद्धरिले दोषी कथा तप ध्यान कथा अनुष्ठान कथा तप ध्यान कथा अनुष्ठान कथा कपदान कथा अनुष्ठान कथा तपदान कथा अनुष्ठान अमृत हे पान हरी कथा अमृत हे पान हरी कथा कथा पापनाची उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले दोषी अमृत हे पान हरी कथा अमृत पान हरि कथा कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाची उद्धरिले दोषी कथा मंत्र जप कथा हरिताप कथा मंत्र जप कथा हरिताप कथा मंत्र जप कथा अनुष्ठान ताप कथा मंत्र जप कथा हरिताप कथा काळी काप कडी काळासी कथा काळी काप कडी काळासी कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले दोषी
कथा पापणासी उधरिले दोषी कथा पापणासी उधरिले दोषी तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान 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 तुका म्हणे कथा देवाचे हे ध्यान समाधी लागोन उभा देत समाधी लागोन उभा देते कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले दोषी समाधीला कोणा उभा देते समाधीला कोणा उभा देते कथा पापणासी उधरिले दोषी कथा पापणासी उधरिले दोषी समाधी कथेची मूळ जना समाधी कथेची मूळ जना कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले दोषी समाधी कथेसी मूढ जना समाधी कथेसी मूढ जना कथा पापणासी उधरिले दोषी कथा पापणासी उधरिले दोषी उधरिले नमः परमहंसा स्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे ॐ वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहन्न जाने श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहतिसिन्धुशोषम् श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पुण्डलीकवरदाहरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नरसिंह भगवान की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्
तप्त हाटक केशांत ज्वलत पावक लोचन वज्राधिक नख स्पर्श दिव्य सिंह नमोस्तुते. नरसिंह पुराणाची कथा पाहावी असा विचार करून, कारण नरसिंह भगवंताचं अधिष्ठान आहे, त्यांच्यासमोर ही नरसिंहाची कथा असा विचार होऊन आपण नरसिंह पुराणाच्या संबंधानं थोडंसं चिंतन 4-5 दिवसात करावं असं ठरलेलं आहे. नरसिंह पुराण काय आहे, पुराण काय असतं, या संबंधातला थोडासा विचार जर आपल्याला करायचा झाला तर आपलं शास्त्र वाङ्मय जे आहे ते वेदापासून सुरू होतं असा विचार आपल्याकडे नेहमी सांगितला जातो. शास्त्रात प्रामाण्याचा क्रम सांगत असताना आपल्या जुन्या शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे, पहिल्यांदा प्रामाण्य असतं वेदाला, वेदाच्या नंतर दुसरं प्रामाण्य असतं स्मृती ग्रंथाला, तिसरा प्रामाण्याचा क्रम जो प्राप्त होतो तो पुराणाला, त्याच्या पुढचं जे प्रामाण्य असतं ते इतिहासाला, असा क्रम आहे. श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास या क्रमानं प्रामाण्याचा विचार आपल्याकडे सांगितला जातो. सर्वतोपरी प्रमाण धर्म आणि ब्रह्म या 2 अलौकिक गोष्टीचं प्रतिपादन करण्याकरताच हे सगळं वाङ्मय असतं. सांगितलं असेल तर ब्रह्म सांगितलं असेल, नाही सांगितलं असेल तर मग धर्म सांगितलं असेल. धर्म आणि ब्रह्म याचं प्रतिपादन करून जगाचं कल्याण करावं यासाठीच हे सगळं वाङ्मय निर्माण झालेलं आहे. वेद जे आले ते जगाचं कल्याण करण्याकरता, स्मृती ग्रंथ आले जगाचं कल्याण करण्याकरता, पुराण ग्रंथ आले जगाचं कल्याण करण्याकरता, आणि रामायण महाभारतासारखा इतिहास जो प्राप्त झाला जगाला तो सुद्धा इतिहास सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरता जगामध्ये आलेला आहे असं आपल्याला चिंतन पाहायला सापडतं. पण जगाचं कल्याण कशात आहे? सगळ्या जगाचं सर्वतोपरी कल्याण, आणि सर्वतोपरी कल्याण म्हणण्यापेक्षा परमकल्याण, कारण कल्याणाचा विचार करत असताना 2 पद्धतीचं कल्याण शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं. एक तात्कालिक कल्याण असतं आणि एक आत्यंतिक कल्याण असतं. तात्कालिक म्हणजे थोडंसं तेवढ्यापुरतं बरं वाटणं, आणि आत्यंतिक कल्याण शब्दाचा अर्थ कल्याण कायम झालं पाहिजे, जे कल्याण झाल्याच्या नंतर पुन्हा अकल्याणामध्ये पर्यवसान नाही, अशा पद्धतीच्या कल्याणाला आपल्याकडं परमकल्याण म्हणण्याची भाषा पद्धती आपल्याला पाहायला सापडते. मनुष्याचं कल्याण होतं, दोन्ही पद्धतीनं मनुष्याचं कल्याण होतं. एक तात्कालिक कल्याण असतं आणि एक परमकल्याण असतं. आपल्याला अभिलषित असलेला विषय प्राप्त झाला, मनुष्याला कल्याणाचा प्रत्यय येतो, पण तो तात्कालिक असतो. पण आपल्याला परमात्म्याचा लाभ झाल्याच्या नंतर मनुष्याला जो कल्याणाचा प्रत्यय येतो, साधू पुरुषाच्या वचनाचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला हे जाणवतं की त्यांना कल्याणाचा जो प्रत्यय आहे तो कायम आहे. उदाहरणानं जर सांगायचं झालं, एखाद्या माणसाला तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर त्या माणसाला थंडगार पाणी प्यायला मिळालं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तहान लागते, पाणी प्यावंसं वाटतं. मग तृषा निवारणाकरता मनुष्याला पाणी मिळालं की त्याला ते बरं वाटतं, माझं कल्याण झालं वाटतं, माझा जीव वाचला वाटतं. हे किती वेळापुरतं असतं सांगा मला? तासाभरापुरतं. पुन्हा तासाभरानंतर तहान लागणारच आहे ना. म्हणजे तहान लागली होती तेव्हा पाण्याच्या प्राप्तीनं कल्याणाचा प्रत्यय आला होता, पण तो पाण्याच्या प्राप्तीनं म्हणजे विषयाच्या प्राप्तीनं आलेला कल्याणाचा प्रत्यय कायमचा नसतो, तात्कालिक असतो, थोडा वेळापुरता असतो. आत्ता मला बरं वाटलं पण पुन्हा थोड्या वेळाच्या नंतर तहान लागणार आहे. आत्ता मला भूक लागली होती, अन्न प्राप्त झालं म्हणजे विषय लाभ झाला, मला आत्तापुरतं बरं वाटलं होतं, पण थोड्या वेळानंतर परत मला भूक लागणारच आहे. म्हणजे विषयाच्या लाभातून मनुष्याला कल्याणाचा जो प्रत्यय येतो तो टिकत नाही, आणि परमात्मा प्राप्तीनंतर कल्याणाचा जो प्रत्यय येतो तो मात्र कायम असतो. साधू पुरुषाला तुम्ही विचारा, आपल्याला विषय प्राप्त झाले, कल्याणाचा प्रत्यय आला, साधू पुरुषाला परमात्मा प्राप्त झाला, कल्याणाचा प्रत्यय आला, त्यांचा कल्याणाचा प्रत्यय कधी थांबलाय का? एकदा भगवत दर्शन झाल्याच्या योगानं साधू पुरुषाला प्राप्त झालेली तृप्तता, म्हणून तृप्तीचा विचार सांगत असताना पंचऋषिकारांनी तृप्तिदीप नावाचं एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं, आणि त्या तृप्तिदीप प्रकरणामध्ये त्यांनी सामान्य मनुष्याला विषयाच्या योगानं प्राप्त होणारी तृप्ती आणि ब्रह्मज्ञानी महात्म्याला ब्रह्मबोधानं प्राप्त होणारी तृप्ती याच्यातलं अंतर दाखवलं. काय अंतर दाखवलं? विषयाच्या लाभानं होणारी तृप्ती तिला सांकुशा तृप्ती म्हणतात ते, आणि ब्रह्मबोधानं मिळणारी जी तृप्ती आहे तिला निरंकुशा तृप्ती म्हणा. सांकुशा विषयेस तृप्ती ही इयन तृप्तीर निरंकुशा. विषयाच्या लाभानं प्राप्त झालेली तृप्तता ही सांकुश आहे. सांकुश म्हणजे तिला अंकुश लागणार आहे, तिला मर्यादा आहे. पण ब्रह्मबोधानं मनुष्याला प्राप्त होणारी जी तृप्तता आहे तिला मात्र अंकुश नाही, मर्यादा नाही. एकदा तो महात्मा तृप्त झाला की कायमचा तृप्त, त्याला पुन्हा तृप्ती करता दुसरं काही करावं लागत नाही.
आपली तृप्ती का थांबते, आपलं कल्याण पुन्हा अकल्याणात पर्यवसित का होतं, याचा जर विचार आपण करायला लागलो तर आपण ज्याच्या प्राप्तीमध्ये कल्याण समजायला लागलो तो पदार्थ शाश्वत नाही. अन्नाच्या प्राप्तीमध्ये मला कल्याण वाटलं, मला शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यापैकी कुठल्या तरी विषयाच्या लाभामध्ये मला कल्याणाचा प्रत्यय यायला लागला, तर ज्या विषयाच्या लाभाने मी कल्याण समजत होतो तो विषयच टिकत नाही. जो शब्द ऐकून मला कल्याण वाटलं होतं तो शब्द टिकत नाही. ज्या स्पर्शाने मला आनंद मिळाला होता तो स्पर्श टिकत नाही. गादीवर बसलो, मला बरं वाटलं, पण दुसऱ्या दिवशी गादीवर बसत असताना त्या गादीच्या ऐवजी दुसरं काहीतरी इथं अंथरलेलं असेल किंवा काहीच अंथरलेलं जर नसेल तर मला गादीचा आनंद जो काल होता तो आज पुन्हा प्राप्त होणार आहे का? होत नाही ना. म्हणजे ज्या विषयाच्या लाभात आपण आनंदी झालो तो विषय टिकणारा नसल्यामुळे विषयाच्या लाभानं येणारी तृप्तता किंवा विषयाच्या लाभाच्या योगानं आलेला कल्याणाचा प्रत्यय हे टिकणारं नाही. पण परमात्मबोधानं एकदा महात्मा तृप्त झाला, परमात्मा कधी नष्ट होतच नाही. अविनाशी वारी अयमात्मा अनुच्छित्ती धर्मा. श्रुतिमातेनं परमात्म्याच्या संबंधानं वर्णन करत असतानाच असं सांगितलं की परमात्मा अविनाशी आहे. सगळं बाकी विनाशीन, परमात्मा मात्र अविनाशी. अविनाशी वा अरे अयम आत्मा. हा आत्मा कसा अविनाशी आहे. अनुच्छित्ती धर्मा, त्याचा उच्छेद होत नाही. स्वतः नाश नाही, परतः नाश नाही, आश्रय नाशात होणारा आश्रिताचा नाश, अशा पद्धतीचा नाशही त्या आत्म्याच्या बाबतीमध्ये संभवत नाही. कारण नाशाचे 3 प्रकार वेदांतानं सांगितले आपल्याला. एक स्वतः नाश असतो, पदार्थ निर्माण झालेला कोणताही पदार्थ आपोआप नष्ट होतो, त्याचा स्वभावच त्याचा नष्ट होण्याचा असतो, त्याच्यामुळं पदार्थाचा स्वतः नाश होतो. आपण फळं आणली, घरात ठेवली, खायची राहिली, 8-15 दिवसाच्या नंतर कोनाड्यामध्ये त्या फळाकडे आपण पाहायला गेलो तर ती फळं राहतात का? जशीच्या तशी राहत नाही. ती नासलेली असतात, कुजलेली असतात, विटलेली असतात, सुकलेली असतात, नष्ट होतात. त्या फळाचा नाश करण्याकरता कोणी काही क्रिया केली होती का? काही क्रिया केली नाही. पण फळाचा जो नाश झाला तो कसा झाला? त्या फळाचा नाश होण्याचा स्वभावच आहे. नाश होण्याचा स्वभाव असल्यामुळं त्याच्या नाशाकरता कोणी कुठल्याही प्रकारचा काही प्रयत्न न करता वस्तूचा जो नाश होतो तो स्वतः नाश झाला. काही वस्तूच्या बाबतीमध्ये परतः नाश असतो, म्हणजे ती वस्तू नष्ट करण्याकरता दुसऱ्याचा काहीतरी प्रयत्न असतो. युद्धामध्ये सैनिक गेला, समोरच्या सैनिकाच्याकडून घडलेल्या प्रयत्नाच्या योगानं याला मरण आलं, परतः नाश झाला. एक मडकं ठेवलं होतं, जागेवर असलेलं ते मडकं समोरून मनुष्य जात होता, जाता जाता हातातल्या काठीने त्या मडक्याला सहज त्याला मारावं वाटलं, त्यानं मडक्याला मारल्याबरोबर मडकं फुटलं. मडक्याचा जो नाश झाला तो स्वतः का परतः दुसऱ्याने त्या मडक्याचा नाश केलेला आहे. आणि तिसरा नाशाचा प्रकार जो आपल्याला शास्त्रकाराने सांगितला, वेदांतात जो सांगितलेला पाहायला सापडतो, तो आश्रयाचा नाश झाला की आश्रित वस्तूचा नाश होत असतो. आश्रयाच्या नाशानं आश्रिताचा नाश. म्हणजे कसं? ज्ञानोबाराच्या भाषेत जर सांगायचं झालं, ज्ञानोबार एक उदाहरण देतात आपल्याला. पडोनी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. ज्ञानोबाराने सांगितलं एक भिंत होती, त्या भिंतीवर कोणीतरी चित्र काढलं होतं. आता ते चित्र भिंतीच्या आश्रयानं होतं. मग ते चित्र नष्ट होण्याच्या दृष्टीनं भिंत जर पडली तर त्या भिंतीच्या पडण्यानं चित्राचा जो नाश झाला तो कसा झाला? स्वतः चित्राचा नाश झाला नाही. आपण घरात आणून ठेवलेली फळं स्वतः जशी नष्ट झाली होती तसं ते चित्र स्वतः नष्ट झालं नव्हतं. आपण रस्त्यानं जाता जाता मडक्यावर काठीचा प्रहार केल्याच्या योगानं मडक्याचा दुसऱ्याच्याकडून जसा नाश झाला तसं ते भिंतीवरचं चित्र कोणी खरवडून काढलेलं नव्हतं. चित्र शाबूत होतं, कोणी त्याच्या नाशाकरता प्रयत्न केला नाही किंवा स्वतः ते लगेच नष्ट व्हावं अशाही अवस्थेतलं नव्हतं. पण काय झालं? अचानक भिंतच पडली ना. ज्या भिंतीच्या आधारानं ते चित्र होतं ती भिंत पडल्याच्या नंतर ते चित्र राहणार आहे का? चित्राची केवळ होय माती. भिंत पडून गेल्याच्या नंतर चित्राची माती होते. हा चित्राचा जो नाश झाला तो कसा झाला? बोला. आश्रयाचा नाश झाला, त्याच्यामुळं आश्रिताचा नाश झाला. असा 3 प्रकारचा नाश आहे. परमात्म स्वरूपाचा विचार जर आपण करायला लागलो, हा सगळा नाश कोणाला येतो? उपजेते नाशे या नियमानुसार जे जे उत्पन्न होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये हा नाशाचा विचार करावा लागतो. पण परमात्म्याच्या बाबतीमध्ये नाशाचा विचार का करता येत नाही? त्याचं कारण आहे तो उत्पन्न होतच नाही ना. तो कधी निर्माण, अनादी आणि अनंत असं परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं असल्यामुळे त्याला अंतही नाही आणि त्याला आदिही नाही. कधी मागं तो निर्माण झाला असंही नाही आणि पुढं कधीतरी तो नष्ट होणार आहे असंही नाही. तो जन्मालाच येत नाही.
मग उपजे ते नाशे हा जो नियम आहे तो त्याला लागू पडत नाही, त्याच्यामुळे परमात्मा नष्ट होत नाही. स्वतः परमात्म्याचा नाश होत नाही, दुसरा कोणी देवाचा नाश करू शकत नाही. अगदी हिरण्यकश्यपूसारखा जरी आला तरी तो देवाचा नाश करू शकत नाही. आणि आश्रयाचा नाश झाल्याच्या नंतर आश्रिताचा नाश होतो जे म्हणतात, त्या नियमानुसार जर विचार करायला लागलो तर देवाला कोण आश्रय? हो, सगळ्याला तो आश्रय आहे. त्याच्या पलीकडे कोणा आश्रयाचा विचारच आपल्याला पाहायला सापडत नाही. आपल्याला शास्त्रकारांनी कशाच्या आधाराने काय राहतं याचा जो विचार सांगितलेला की नाही, त्याच्यामध्ये कसं सांगितलं, हे सगळं सृष्टीचं चित्र पुढे येणारच आहे ते आपल्याला. ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली त्याचा विचार सांगत असताना परमात्म्याच्या एक देशामध्ये मायेचा प्रत्यय आला. पंचरशिकारांनी ते दशांशतः तारतम्याचं चिंतन करून आपल्याला फार सुंदर रीतीने चिंतन महाभूत विवेक नावाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. त्याने असं सांगितलं की परमात्म्याच्या दशांश भागावर मायेची कल्पना आहे. सगळ्याच्या सगळ्या भागामध्ये परमात्म्याच्या माया व्यापून आहे असं समजायचं कारण नाही. परमात्मा व्यापकच आहे. त्या व्यापक असलेल्या परमात्म्याच्या दशांश भागावर मायेची कल्पना, कारण माया ही शक्ती आहे. आणि शक्तीचा जर विचार केला तर शक्तिमानाच्या सगळ्या अवयवामध्ये किंवा संपूर्ण अंगामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये शक्ती व्यापून नसते, ते थोड्याच भागात व्यापून असते. शक्तिमानाच्या सर्व भागामध्ये शक्ती व्यापून नसते, ती थोड्या भागात व्यापून असते, असं चिंतन पंचरशिकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला सांगा, उदाहरण दिले पंचरशिकारांनी आपल्याला की मातीमध्येच मडकं निर्माण करण्याची शक्ती आहे, पण ती सगळ्या मातीत आहे का? चिकण माती, ते सांगा मला. मडकं निर्माण करण्याची शक्ती कोणाची? मातीची. पण सगळ्या मातीत आहे का? संपूर्ण मातीमध्ये ती घट निर्माण करण्याची शक्ती राहत नाही. ती चिकण माती नावाच्या मातीच्या एक देशामध्ये जशी घट निर्माण करण्याची शक्ती राहायला लागली, त्याप्रमाणे संपूर्ण जग निर्माण करण्याची जी शक्ती आहे, संपूर्ण जग सांभाळण्याकरता जी लागते आणि संपूर्ण जगाचा संहार जिच्या योगानं होतो, अशी ती सगळीच्या सगळी सगळ्या शक्तीनं संपन्न असलेली माया, ही माया देवाची शक्ती आहे. आणि देवाची शक्ती असल्यामुळे शक्ती जशी सर्वांगात व्यापून नसते, ती एका विशिष्ट भागात असते. हा मातीच्या आणि घट निर्माण करण्याच्या शक्तीचा विचार करून आपण जे पाहिलं, त्यानुसार जर चिंतन केलं तर परमात्म्याची माया नावाची शक्ती परमात्म्याच्या सर्व भागात व्यापून नाही, ती दशांश भागावर आहे. मायेला आश्रय कोण झाला? परमात्मा. परमात्म्याच्या आधारानं राहणारी माया ती दशांश भागावर राहते अशी कल्पना केल्याच्या नंतर त्या मायेच्या पासून आकाश निर्माण झालं. ते किती भागात राहतं? मायेच्या दशांश भागात राहतं. आकाशाच्या पासून पुढं काय निर्माण झालं? आकाशात वायू. आकाशापासून वायू निर्माण होतो. एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशाद वायु वायोः अग्निः अग्नेः आपः अद्भ्यः पृथिवी पृथिव्याः ओषधयः ओषधीभ्यः अन्नम् अन्नात् पुरुषः सवा एष पुरुषः अन्नरसमयः. अशा पद्धतीचं वर्णन उपनिषदाने आपल्याला उत्पत्तीचा क्रम सांगताना दाखवलेला आहे. परमात्म स्वरूपाच्या दशांश भागावर मायेची कल्पना. मायेच्या दशांश भागावर आकाश. आकाशाच्या दशांश भागावर निर्माण झाला तो वायू. वायूच्या दशांश भागात निर्माण झालं ते तेज. तेजाच्या दशांश भागात निर्माण झालं ते जल. आणि जलाच्या दशांश भागात निर्माण झाली ती पृथ्वी. आणि पृथ्वी म्हणजे आपण ज्या पृथ्वीत राहतो ती पृथ्वी वेगळी आणि भूत पृथ्वी वेगळी. लोक पृथ्वी वेगळी आहे आणि भूत पृथ्वी वेगळी आहे, असा विचार आपल्याला शास्त्रानं सांगितलेला आहे बरं का. लोक पृथ्वी म्हणजे 14 लोकाचं जे ब्रह्मांड सांगितलं जातं की नाही, भूः भुवः स्वः महाः जनः तपः सत्यम, हे वरचे 7 लोक. अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताळ, हे 7 खालचे लोक. या 7 खालच्या आणि 7 वरच्या लोकाचा मिळून जो ब्रह्मांडाचा पसारा होतो, ऐका, या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये असलेल्या 14 लोकांपैकी एक भू नावाचा जो लोक आहे, जिथं आपण राहतो, ही लोक पृथ्वी झाली. 14 लोकांपैकी एक लोक असलेली ही पृथ्वी झाली. आणि या लोक पृथ्वीसारखे 14 लोक एका ब्रह्मांडात असतात. आणि अशी अनंत ब्रह्मांड जिच्या एक देशात वावरतात ती आहे भूतपृथ्वी. पंचमहाभूतात जी पृथ्वी आहे ना,
ती पंचमहाभूतातली पृथ्वी केवढी मोठी आहे, अशा अनंत ब्रह्मांडाचं जिथं वास्तव्य आहे किंवा जिच्या एक देशाच्या ठिकाणी ही सगळीच्या सगळी अनंत ब्रह्मांड वावरतात, एवढी व्यापक असलेली ती भूतपृथ्वी आहे. ती निर्माण झाली. कशी निर्माण झाली? जलाच्या दशांश भागावरती निर्माण झाली. हा सगळा विचार मी कशाकरता सांगितला? पृथ्वीपेक्षा पृथ्वीला आधार असलेलं जल, जलाला आधार असलेलं तेज, तेजाला आधार असलेला वायू, वायूला आधार असलेला आकाश, आकाशाला आधार असलेली माया आणि मायेला आधार असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या पलीकडं आधाराचा विचारच नाही. मग आधार पडल्याच्या योगानं आश्रयाच्या नाशानं होणारा आश्रिताचा नाश, हा जो प्रकार आहे तो परमात्म्याच्या बाबतीमध्ये संभवत नाही. जल संपलं तर जलाच्या एका भागावर राहणारी पृथ्वी संपून जाईल. तेज संपलं तर तेजाच्या एका भागावर राहणारं जल संपून जाईल. वायू संपून गेला तर वायूच्या एका भागावर राहणारं जे तेज आहे ते तेज संपून जाईल. पण परमात्म्याच्या बद्दल जर विचार करायला लागलो तर परमात्म्याला आधार कोण? ज्या आधाराच्या नाशाच्या योगानं परमात्म्याचा नाश म्हणायचं, असा देवाच्या पाठीमागं कोणताही आधार नाही. म्हणजे देवच सगळ्याला आधार आहे आणि त्याला कोणी आधार नाही. आणि त्याला कोणी आधार नसल्यामुळं आश्रिताच्या नाशानं आश्रयाचा होणारा जो नाश आहे तो परमात्म्याच्या बाबतीमध्ये संभवत नाही, असा विचार करा. मला काय सांगायचं होतं? परमात्मा अविनाशी आहे. का अविनाशी आहे? त्याला स्वतः नाश नाही म्हणून, त्याला परतः नाश नाही म्हणून, आणि त्याला कोणी आश्रय नसल्यामुळं आश्रयाच्या नाशानं होणारा आश्रिताचा नाश त्याला संभवत नाही, म्हणून त्या परमात्म्याला अविनाशी म्हणा. असा तो अविनाशी आहे. आणि त्या अविनाशी असलेल्या परमात्म्याच्या लाभामध्ये कल्याणाचा अनुभव घेणारी संत मंडळी आहे. आपणही कल्याणाचा अनुभव घेतो पण विषयाच्या लाभात, आणि संत मंडळी कल्याणाचा अनुभव घेते परमात्म्याच्या लाभात. आपल्याला विषयामध्ये कल्याण वाटतं पण साधू पुरुष म्हणतात नाही, आम्हाला त्या सर्व संघाच्या संबंधानं वीट निर्माण झाला म्हणतात. सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, तू एकला आवडसे, तू एकला आवडसी. सर्व संगी विट आला तू एकला आवडसी, तू एकला आवडसी, तू एकला आवडसी. सर्व संगी विट आला तू एकला आवडसी, तू एकला आवडसी. सर्व संगीत आला तू एकला आवड, तू एकला आवडसी. सर्व संगी विटाला तू एकला आवडसे. तुकाराम महाराजासारखे संत महात्मे आपल्याला सांगून ठेवतात की बाबा सर्व संघाचा आम्हाला कंटाळा आला. संघाचा कंटाळा आला याचा अर्थ विषयाचा कंटाळा आला, सगळ्या विषयाचा कंटाळा आला. कारण काय? हे विषय विनाशी आहेत हे कळालं, विषयाचे दोष कळाले. असत जड दुःखरूप असलेला हा विषयाचा पसार आहे. त्या विषयाच्या संबंधानं दोषाचं दर्शन झालेलं असल्यामुळं विषयाचा आम्हाला कंटाळा आला. मनुष्याला एखादी वस्तू आवडते पण आवडीची वस्तूसुद्धा कधीतरी नकोशी वाटायला लागते. ती कधी नकोशी वाटायला लागते याचा जर विचार केला तर त्या वस्तूतला दोष दिसला की माणसाला ती वस्तू नको वाटते. जोपर्यंत वस्तूचा दोष आपल्याला दिसत नाही तोपर्यंत वस्तू हवीशी वाटते. पण जेव्हा वस्तूचा दोष कळाला तेव्हा ती वस्तू नको वाटते. चांगलं वाटतं आधी, आपल्याला त्याच्यातल्या दोषाचं दर्शन नसतं. ते एक बासुंदीचं उदाहरण सांगतात पण जुने कीर्तनकार लोक. जुन्या काळामध्ये एक जावई त्या सासूरवाडीला गेले. सासूरवाडीला ते जावई येताना त्या सासूनं विचार केला म्हणे की आपल्या जावयाला ते यायला लागलेत, पहिल्यांदा यायला लागले, त्यांना काय आवडतं. थोडंसं मुलगी घरी होती, मुलीला विचारलं बाई तुझ्या नवऱ्याला काय आवडतं, काय करू दे, जेवायला काय असावं त्यांना. काय हॉटेलची व्यवस्था नाही, लगेच आणलं की लगेच त्याला जेवायला वाटलं, असं काही करता येत नाही. मग काय करा, काहीतरी केलं पाहिजे ना, चांगला पदार्थ त्यांच्या आवडीचा असावा. काय करायचं? पोरीनं सांगितलं माझ्या नवऱ्याला बासुंदी आवडते म्हणे. बासुंदी करायची ठरली. बासुंदी करायची म्हणजे आता ते घोटायचं, दूध आणायचं, ते घोटायचं, ते आटवायचं, त्याची बासुंदी करायची. मग दूध आणलं, एक घागरभर दूध आणलं, ते आटायला ठेवलं. स्वयंपाकघर, चुलीवर स्वयंपाक, ओली लाकडं,
त्या ओल्या लाकडावर ते असं ते भांडं ठेवलेलं आणि त्या पातेल्यामध्ये ते दूध घालून ते सासू जेव्हा घोटीत होते, हा जावई इकडं तिकडं फिरता फिरता सहज स्वयंपाकघराच्या समोरून जात होता आणि स्वयंपाकघरासमोरून जाता जाता त्याला वाटलं आपण आलो म्हणून हे सगळं घर पेटल्यासारखं दिसतंय स्वयंपाकघर, एवढ्या सगळ्या 4-2 चुली पेटलेल्या आहेत, एवढा सगळा धूर झाला आहे, काय करतात सासूबाई आपल्याकरता, थोडंसं वाकून पाहावं म्हणून त्यानं स्वयंपाकघरात वाकून पाहिलं, काय चाललंय ते पाहिलं. बासुंदी घोटीत होती सासू, चूल पेटलेली होती, ओली लाकडं होती. हे सगळं वर्णन लक्षात घ्या, म्हणजे काय झालं असेल प्रकार तुमच्याही लक्षात येतं, मला सांगायची गरजच पडत नाही. आणि हा सगळा प्रकार झाल्यामुळं तिथं जो धूर झाला होता तो धूर सगळा नाकातोंडात चाललेला, तिखटाक धूर, तो असा नाकातोंडात चाललेला असल्यामुळं काय व्हायला लागलं, ते आता घोटताना धूर लागल्यावर काय होतं सांगतं माहिती नाही ना. ते आता गॅस आल्यामुळं धूरच लागत नाही, त्याच्यामुळं धूर लागल्यावर काय होतं कसं कळायचं. धूर लागल्यावर डोळ्यातून पाणी येतं, नुसतं डोळ्यातून नाकातूनही येतं, नाकातूनच येतं असं नाही, तोंडातूनही येतं. म्हणजे काय, जिथं जिथं धूर जाईल तिथं आग झालेली असते, त्याच्यामुळे तो द्रव पदार्थ सगळ्याच्या सगळा बाहेर पडायला लागतो. आणि त्याच्यामुळं काय झालं, हा नेमका पाहायला तिथं वाकून दारात उभा राहिला आणि त्या सासूच्या नाकातून गळालेला शेंबूड त्या बासुंदीत पडलेला यानं पाहिला. आता खाईल जावई बासुंदी, त्याला आवडते की नाही, आवडते ना, आजपर्यंत बासुंदी खातो की नाही, खातो ना. ते पंक्तीला सगळे बसले, बाजूला सासरा बसलाय, याचा मेहुणा बसलाय, हा आत बसलाय, बाकीची गावातली काही प्रतिष्ठित मंडळी पंक्ती करता बोलावलेली आहे. बासुंदी तर अशी झाली म्हणतात, व्यवस्थित साखर पडलेली आणि चुलीवर झालेली बासुंदी गॅसवर झालेल्या बासुंदीपेक्षा खमंग असते बघा. ती लालसर झालेली बासुंदी, चांगली खमंग बासुंदी झालेली, चांगली व्यवस्थित साखर पडलेली, केशर बिशर टाकलेला त्याच्यामध्ये, एकदम चवदार झालेली बासुंदी. सगळ्या लोकांच्या पानामध्ये बासुंदी पडताना त्याने एक एक चमचा बासुंदी जेव्हा खाऊन पाहिली, सगळे म्हणायला लागले वा ला जवाब, अशी बासुंदी आजपर्यंत पाहिलीच नाही, अजून घ्या, अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि हे सगळं पान सगळ्या पानावर बासुंदी देता देता जावयाच्या पानावर सासूबाई जेव्हा आल्या त्या आग्रह करायला लागल्या, त्यानं जे वाटेवर हात ठेवला काढायलाच तयार नाही. नको म्हणे मला बासुंदी, मला बासुंदी नको, अरे बासुंदी आवडत नाही, आवडते ना मग आज का घेत नाही, पोट बरं नाही म्हणतो. आता त्याच कशा पोट बरं नाही, काहीतरी मी आत्ता रस्त्यानं येता येता जेवून आलो, खूप भूक लागली होती, मध्येच जेवण झालं, त्याच्यामुळे आता भूक राहिली नाही, आता बासुंदी नको, परत कधीतरी बघू, ना कारणं झाली. पण त्यानं काही बासुंदी घेतली नाही. बाकी सगळे लोक बासुंदी घेतात आणि हा नेमका बासुंदी घेत नाही. आणि बाकीच्या लोकांच्यापेक्षा याला बासुंदी जास्त आवडणारी, याला सर्वापेक्षा जास्त आवडणारी असताना हा बासुंदी घेत नाही आणि बाकीच्या लोकांना याच्यापेक्षा कमी आवडते तरी ते बासुंदी घेतात. कारण काय, त्यांना दोषाचं ज्ञान नाही, याला दोषाचं ज्ञान आहे. विषयाच्या बाबतीतला प्रकार असाच आहे. आपल्याला विषय कुठपर्यंत आवडतात, जोपर्यंत दोषाचं ज्ञान नसतं तोपर्यंत. विषयाच्या ठिकाणी असलेलं असत्यत्व जोपर्यंत कळालं नाही, विषयाच्या ठिकाणी दुःख देण्याची असलेली क्षमता जोपर्यंत कळाली नाही, विषयाच्या ठिकाणी असलेलं जडत्व जोपर्यंत मनुष्याला कळालं नाही तोपर्यंत विषय हवासा वाटला, विषय सत्य वाटला तोपर्यंत हवा वाटतो, विषय चेतन आहे असं वाटलं तोपर्यंत हवासा वाटला. आणि विषय दुःख देणारा नसून आनंद देणारा आहे, पण विषय आनंद देतो हेच संत महात्मे स्वीकारत नाहीत. विषयाचे सम सुख बाहुली, विषयाचे सम सुख बेगडाची बाहुली, सम सुख बेगडाची बाहुली, विषयाचे सम सुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. माईक बंद झालाय महाराजांचा, माईक जाईल लया, अभ्राची सावली जाईल रया, राची सावली जाईल लया, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माझ्या बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माई बाप
गणगोत्र कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत्र विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अमराची साबुली जाईल रजा अमराची साबुली जाईल रजा अमराची साबुली जाईल रजा विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अमराची साबुली जाईल लया अमराची साबुली जाईल रया अमराची साबुली जाईल लया बाधा करणारे आहेत या संबंधात संत महात्म्यांनी केलेली सगळी चिंतनं बघा. विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परिकायकी जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना आपल्याला विषयाच्या भोगामध्ये सुख आहे असं माणसाला वाटतं, पण विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. विषयाच्या भोगात सुख आहे असं माणसाला वाटतं, पण आधीपासून अगदी सुरुवातीपासून विषयभोगाला लागल्यापासून विषय कधी आपल्याला सुख देणार आहे असं होतच नाही. परी काय की जे ज्ञानोबा म्हणतात काय करावं. मूर्ख न सेविता न सरे. मूर्ख जीव विषयाच्या मागं लागल्याशिवाय विषयाचं सेवन केल्याशिवाय राहत नाही. काय करावं. विषयात दिसायला सुख आहे असायला सुख नाही. ते कसं दिसतं आणि कसं नसतं याच्याकरता ज्ञानोबाने दिलेले हे दृष्टांत येतात. त्याचे 2 दृष्टांत आत्ता आपण प्रमाण पाहिलं. विषयाचे समसुख विषयाच्या संगतीत प्राप्त होणारं सुख ते कसं आहे. बेगडाची बाहुली एक दृष्टांत, अब्बराची सावली दुसरा दृष्टांत. बेगडाची बाहुली दिसायला सुंदर आहे असायला सुंदर नाही. बेगडाची बाहुली 2 पद्धतीची असते. शेणाची बाहुली करतात त्याच्यावर बेगड चिकटवतात, एक वेगळी बेगडाची बाहुली झाली. दुसरी बेगडाची बाहुली कशी नुसतं बेगड फुगवून बाहुली करतात. त्या दोन्ही बाहुल्या दिसायला सुंदर असतात बघा तुम्ही, अतिशय मोहक. पण जवळ गेल्याच्या नंतर ती शेणाची जी बाहुली आहे त्याच्यावर बेगड चिकटवलेलं होतं, सुंदर दिसली म्हणून ती उचलायला माणूस जवळ जातो. हात लावल्याबरोबर त्याचं बेगड हाताला चिकटून येतं आणि आतलं शेण उघडं पडतं. दिसायला सुंदर होते असायला सुंदर नाही. बेगड फुगवून केलेली बेगडाची बाहुली जवळ जा हात लावा उचलायचा प्रयत्न झाला की ती चुरगळते. दिसायला सुंदर असायला सुंदर नाही. तसं विषयात दिसायला सुख आहे असायला सुख नाही. अब्बराची सावली दुसरा दृष्टांत ज्ञानोबाने देतात. आभाळ आला कशामध्ये की आभाळाच्या योगानं सावली निर्माण होते, पण आभाळाची सावलीचा परिणाम देत नाही. सावलीचा परिणाम शीतलता आहे. आपण रस्त्यानं चाललो, तापलेलं ऊन आहे, आपल्याला त्रास व्हायला लागला, गरम गरम वाटायला लागलं, थोडंसं थंड वाटावं याच्याकरता मनुष्य इकडे तिकडे सावली शोधतो. गर्द छायेच्या झाडाच्या खाली जाऊन जर मनुष्य उभा राहिला बरं वाटतं की नाही. थोडं बरं वाटतं, शांत वाटतं. म्हणजे सावलीचा परिणाम काय शीतलता देणे. पण झाडाच्या सावलीचा जसा शीतलता देण्याचा परिणाम असतो, घराच्या सावलीचा जसा शीतलता देण्याचा परिणाम असतो, आभाळाची सावली जर असेल तर आभाळाने सावली निर्माण होते, ऊन कमी होतं. पण नुसतं ऊन त्याचे चटके कमी असतात, आभाळातून येणाऱ्या उन्हाचे चटके जास्त असतात उलट. म्हणजे आभाळाची सावली दिसायला सावली आहे, सावलीचा परिणाम नाही. तसं विषयात दिसायला सुख आहे असायला सुख नाही असं ज्ञानोबाऱ्यासारखे संत आपल्याला समजावून देतात. खरंच आहे. कोणत्याही विषयाच्या संबंधात जीवाला प्राप्त होणाऱ्या सुखाचा अंतत्वगत्वा विचार केल्याच्या नंतर कुठेही सुखाचा संबंध दिसत नाही. असं असूनही मनुष्य विषयाच्या पाठीमागं लागतो. मी हे कशाकरता बोललो. विषयाचा उपभोग घेण्यात मनुष्याची प्रवृत्ती कुठपर्यंत दोषदर्शन होईपर्यंत. पण विषयामध्ये दिसायला सुख आहे असायला नाही हे विषयाच्या संबंधातल्या दोषाचं दर्शन झालं की लगे वाटतं सर्वसंगी विटाला. मग त्या महात्म्याला विषय आवडेनासे होतात आणि विषय आवडेनासे झाले की मग तो महात्मा काय करतो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. मग ज्याला विषय आवडले त्याचा परिणाम त्याचा प्रयत्न विषयाच्या प्राप्तीकरता आणि ज्याला परमात्मा आवडला त्याचा प्रयत्न परमात्म्याच्या प्राप्तीकरता. परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्याला परमात्म्याचा लाभ झाला आणि विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्या माणसाला विषयाचा लाभ झाला. दोघालाही कल्याणाचा प्रत्यय आहे, पण एकाचा कल्याणाचा प्रत्यय तात्कालिक आहे आणि एकाचा कल्याणाचा प्रत्यय कायमचा आहे.
विषय मिळाला, मनुष्याला आनंद वाटला, तो आनंद टिकत नाही आणि परमात्म्याचा लाभ झाल्याच्या नंतर महात्म्याच्या ठिकाणी निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंद मात्र टिकणारा दिसून येतो. याचा अर्थ काय? ते कायमचं कल्याण आहे आणि कायमचं कल्याण प्राप्त व्हावं. मी हे सगळं कशाकरता बोलतो? तात्कालिक कल्याण एक आहे आणि कायमचं एक कल्याण आहे. वेदांताच्या भाषेत बोलायचं जर झालं, एकाला प्रेय म्हणतात, एकाला श्रेय म्हणतात. प्रेय म्हणजे तात्कालिक कल्याण, प्रेयो मार्ग म्हणजे तात्कालिक कल्याणाच्या प्राप्तीचा मार्ग, श्रेयो मार्ग म्हणजे परमकल्याणाचा मार्ग. आपल्याला उपनिषदाने जे काही सांगितलं, मी हे वेद वगैरे जे प्रमाण वाङ्मय आहे ना, ते प्रमाण वाङ्मय येतं कशाकरता? आपल्याला परमकल्याण दाखवण्याकरता येतं, परब्रह्म दाखवण्याकरता येतं, धर्म दाखवण्याकरता येतं. कसं आहे बघा, आपलं परमकल्याण व्हावं याच्याकरता परब्रह्माचा साक्षात्कार पाहिजे आणि त्या परब्रह्माच्या साक्षात्काराकरता अंतःकरणाची जी एक शुद्धतेची भूमिका सिद्ध व्हावी लागते, ते होण्याकरता धर्म लागतो. धर्माचं आचरण नाही केलं अंतःकरण शुद्ध होणार नाही. कर्म आणि चित्त शुद्ध्यर्थम जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. आपल्याला कर्मही केलं पाहिजे, आपल्याला उपासनाही केली पाहिजे, आपल्याला ज्ञानासाठीही प्रयत्न केला पाहिजे. केवळ ज्ञानाने कल्याण आहे म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाच्या मार्गाला लग्गे लागून चालत नाही. आधी त्याच्या आपल्या अंतःकरणाची भूमिका सिद्ध करून घ्यावी लागते आणि मग ही अंतःकरणाची भूमिका सिद्ध करून घ्यायची असेल, पहिल्यांदा चित्तशुद्धी पाहिजे. ते वेदांताच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर मल, विक्षेप, आवरण 3 दोष जीवाच्या अंतःकरणात असतात. मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना. विक्षेपदोष कशावरून निश्चित होतो? अंतःकरणाची चंचलता. आणि आवरण कशाला म्हणतात? आपण परमात्मरूप असताना आपली परमात्मरूपता आपल्याला कळत. मी कसा परमात्मा असेल? कहा राजा भोज, कहा गंगू तेली, कुठं इंद्राचा ऐरावत, कुठं शांबट्टाची तट्टाने, असा विचार करत करत देव कुठं मी कुठं, असा विचार जो मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होतो ना, त्याच्या योगानं आपण परमात्मरूप असून आपली परमात्मरूपता आपल्याला कळत नाही. यालाच काय म्हणतात? आवरण दोष. आपल्या ठिकाणी असलेली परमात्मरूपता झाकली गेली, आच्छादन पडलं, हे अज्ञानाचं आच्छादन पडलं, हाच आवरण दोष आहे. मग हे 3ही दोष घालवायचे आहेत. आवरण दोष गेल्याच्या नंतर आपल्याला परमात्म्याच्या साक्षात्काराच्या योगानं मोक्ष, हे खरं आहे. पण त्या आवरण दोषाच्या निवृत्तीपर्यंत जायला अगोदर हे मल आणि विक्षेप 2 दोष घालवावे लागतात. पहिल्यांदा पाप घालवायचे, पापाची वासना घालवायची आहे. पाप जाणं सोपं आहे, पापाची वासना जाणं त्याच्यापेक्षा चिवट आहे. पाप जातं, प्रायश्चित्त केलं की पाप जातं. पण पाप जरी गेलं तरी पाप करण्याची वासना जाते का? जात नाही ना. बघा तुम्ही, एखादा चोर असतो, चोरी करतो, चोरी पकडली जाते, त्याच्या दुर्दैवानं पकडली जाते. सुदैवी चोर असला तर पकडला जात नाही. पकडला गेल्याच्या नंतर त्याला शिक्षा झाली, तुरुंगवास भोगला. तुरुंगवास भोगला म्हणजे काय झालं? चोरी केली, पाप झालं. तुरुंगवास भोगला, प्रायश्चित्त झालं. प्रायश्चित्त घेऊन त्या तुरुंगाच्या बाहेर जेव्हा येतो तेव्हा लगेच तो वारकरी होऊन भजनाला लागतो का परत चोरीला जातो? परत चोरीला का गेला? पापाची वासना गेली नाही म्हणून गेला. पाप गेलं, दुःख भोगलं, परिणाम भोगला, त्याचा फलभाग भोगला. परिणाम भोगण्याच्या योगानं मनुष्याचं पाप निवृत्त होतं. पण पाप जरी गेलं तरी पापाची वासना जात नाही. ती वासना जायला पाहिजे. वासना जाण्याकरता केलेला प्रयत्न त्याला म्हणतात मलदोषाच्या नाशासाठी प्रयत्न करा. त्याला काय करावं लागतं? कर्म आणि चित्तशुद्धीर्थम आचार्य सांगतात. त्याच्याकरता चित्तशुद्धी करता कर्म करा. कोणतं कर्म करा? वेदशास्त्रानं सांगितलेलं करा. जे कर्म तुम्हाला करायला शास्त्रानं सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं कर्म करा. संसार सागरातून तरुण जाण्याकरता माणसाने काय काय करावं तुकाराम महाराज आपल्याला फार छान शिकवतात सगळं. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार. वैराग्यते सार तरावया. वैराग्यते सार तरावया. वैराग्यते सार
आहार नीतीचा व्यवहार युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार वैराग्य ते सार तरावया वैराग्य ते सार तरावया वैराग्य ते सार तरावया वैराग्य ते सार तरावया. कशा पद्धतीचं आहाराचं सेवन असावं, कशा पद्धतीचा व्यवहार असावा. मलदोष घालवायचा आहे ना, पापाची वासना घालवायची ना. मग पापाची वासना जाण्याकरता आहार कसा, व्यवहार कसा, अंतःकरण कसं असावं, त्या संबंधातला सगळा बोध करताना तुकोबारायांनी सांगितलं युक्तीचा आहार. युक्तीनं आहार सेवन करा. युक्तीचा आहार म्हणजे युक्त. युक्त शब्दाचा अर्थ मर्यादित असा आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार तुकोबारायांनी सांगितले दुसऱ्या ठिकाणी. युक्तीचा आहार म्हणजे नियमित आहार. नियमित म्हणजे मर्यादित आहार. किती आहार सेवन करावा? उपनिषदाने शिकवलं आपल्याला. यदु हवा आत्मसंमितम अन्नम तत् अवती तन्न हिनस्ति यद भूयो हिनस्ति तद यत् कनीयो न तदवती. उपनिषदाने सांगितलेला विचार आहे. आत्मसंमितम अन्नम आपल्या शरीराच्या रक्षणाकरता उपयोगी पडेल एवढ्या मात्रेमधलं अन्न. तत् अवती ते आपलं रक्षण करतं. तन्न हिनस्ते ते अन्न आपला नाश करीत नाही. जास्त खाल्लं की नाश करतं. यद भूयो हिनस्ति भरपूर खाल्लं, अतिसेवन करायला लागला, जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खायला लागला मनुष्य मरतो. म्हणून समर्थाने म्हणले अचाट खाणे मसणात जाणे. जास्त खायला अन्न शरीराला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त. माणसं म्हणतातच ना सध्या. कित्येक जाणकाराचं म्हणणं असं आहे माणूस आपल्या स्वतः करता कमी खातो. जे जास्त खाणं असतं ते सगळं डॉक्टर करत असतं. त्याचं पोट चाललं पाहिजे, आपल्या पोटाला तेवढं लागत नाही. आत्मसंमितम अन्नम शरीराच्या रक्षणाकरता जेवढी अन्नाची मात्रा आवश्यक असेल तर अवती ते अन्न रक्षण करणार असतं. तन्न हिनस्ति ते मारीत नाही. यद भूय हिनस्ति जास्त सेवन केलं तर मारतं. तद्यत कनीय आपल्या शरीराच्या रक्षणाला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा फारच कमी खायला लागला न तत् अवती ते शरीराचं रक्षण करू शकत नाही. म्हणून काय करा? युक्तीचा आहार मर्यादित सेवन करा. मर्यादित सेवन करताना सुद्धा पुन्हा अजून त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार सांगितले शास्त्राने. किती खायचं, काय खायचं? 32 घास खावेत असं सांगितलं जातं. आयुर्वेद सांगतं आपल्याला जेवढे दात असतील तेवढे घास अन्न माणसाने खायला हरकत नाही असं शास्त्राचं चिंतन आहे. माणसाला जेवढे दात, किती दात? 32 असतील 32 खा. एखाद्याला अक्कलदाढी येतच नाही मरेपर्यंत, त्याच्या 28च असतात दात. मग 28च दात असले तर त्यांना 28च घास खायचे, त्यानं 32ची भानगड करायची नाही. आणि हे 32 घास वगैरे खाणं कोणाला सांगितलं? गृहस्थाला सांगितलंय. वानप्रस्थ असेल, संन्यासी असेल, नाही. अष्टवग्रासा मुनेर्भक्ष्याः यथेष्टम ब्रह्मचारीभिः त्याचे चिंतन वेगळं सांगितलं. त्या वानप्रस्थानी त्या संन्याशाने 8च घास अन्न खायचं. 8 घास खायचे आहेत म्हणून एक घास तांब्या एवढा केला तर चालत नाही. घास कशाला म्हणतात? आपल्या हातात धरलेली जी अन्नाची मात्रा तोंडात सहज मावते आणि तोंडात घातल्याच्या नंतर तोंडाची हालचाल करून जेवढ्या मात्रेला चावणं आणि गिळणं सहज शक्य होतं तेवढ्या मात्रेला म्हणतात घास. तोंडात सहज बसला पाहिजे, तोंड हल्लं पाहिजे, नाहीतर दाबून जर भरलं तर तो बोकणा झाला. घास कशाचा आला? 8 घास खा हे यतीला सांगितलं. संन्याशाला 8 घास, वानप्रस्थाला 8 घास, गृहस्थाला 32 घास आणि ब्रह्मचार्याला यथेष्टम ब्रह्मचारीभिः ब्रह्मचार्याने त्याला जेवढं जाईल तेवढं खावं. कशा करता? ताकद लागते ना, अभ्यास करायचा आहे ना, त्याला खायला परवानगी. ते अजून एक चिंतन आहे वेगळं, स्मृतिग्रंथातच आलेलं आहे. काही लोकांना भरपूर खायची परवानगी आहे, त्याच्यात 3 नाव घेतलंय. आहिताग्निः अनड्वांश्च ब्रह्मचारी च ते त्रयः अश्नन्त एव सिद्ध्यन्ति नैषां सिद्धिरनश्नतः. 3 जण सांगितले. या 3 खाल्लंच पाहिजे, भरपूर खाल्लं पाहिजे. कोण? अग्निहोत्री ब्राह्मण,
दुसरा सांगितला बैल आणि तिसरा सांगितला ब्रह्मचारी. म्हणजे एकीकडं अग्निहोत्री बसवलाय, एकीकडं ब्रह्मचारी बसवलाय आणि दोघांच्या मध्यात बैल बसवलाय. त्यालाही खायला भरपूर परवानगी आहे आणि यांनाही भरपूर खायला परवानगी आहे, कारण त्यांना काम असतात तशी. याचा अर्थ काय? ब्रह्मचार्याने यथेष्ट अन्न सेवन करावं, ग्रहस्थानं 32च घास खावेत, वानप्रस्थानं 8 खावेत, ह्याचे चिंतन सांगितलं की नाही. त्यांच्या शरीराला तेवढी अन्नाची मात्रा पुरेशी आहे. मग काय करा? तेवढंच खात चला. युक्तीचा आहार, युक्तियुक्त अन्न सेवन करा. ते हितभूक, मितभूक, अशाकभूक असं एक आयुर्वेदाचं चिंतन आहे. त्याच्यात एक कथा सांगतात. एकदा काय झालं म्हणे, शेषाचं डोकं दुखायला लागलं. पृथ्वीचा भार आपल्या फणावर धारण करणारे जे भगवान शेष आहेत ना, त्यांचं डोकं दुखायला लागलं. तर शेषाचं डोकं दुखायला लागलं. शेषाने विचार केला तर वैद्याला बोलवावं लागेल. बाबा, आपले सगळे उपचार घरातले थकले, काय कोणता बाम सोडायचा तो सोडून झाला, कोणती गोळी घ्यायची ती घेऊन, माहिती असलेले सगळे घरातले उपचार थकल्यावर माणूस वैद्याला बघतो. आता शेषाने बोलवायचं ठरवलं. कोण वैद्य? देवाचे वैद्य. बोलवा ना अश्विनी कुमारांना. त्या दोघांना बोलावलं. ती जोड देवता आहे, अश्विनी कुमार युगल देवता आहे, जोडीनं येतात ते आले. त्यांनी तब्येत पाहिली, औषध योजना केली. शेषाला डोळ्यामध्ये घालायला एक अंजन दिलं त्यांनी तयार करून. याचा प्रयोग करा, तुम्हाला बरं वाटेल. 8 दिवसांनी पुन्हा शेषाचं डोकं दुखणं कायमच होतं. म्हणून शेषाने त्या अश्विनी कुमारांना पाचारण केलं आणि सांगितलं, तुम्ही दिलं हो औषध, पण अजून बरं वाटत नाही. त्यांनी सांगितलं, बरं वाटत नाही? नाडी पाहिली परत. ते म्हणाले, तुम्हाला झालेला रोग आम्हाला नक्की कळाला आहे. या रोगाच्या नाशाकरता म्हणून हेच औषध द्यावं लागतं, याच अंजनाचा प्रयोग करावा लागतो. जेवढं अंजन डोळ्यात घालायला पाहिजे तेवढी अंजनाची मात्रा आम्ही तुम्हाला ठरवून सांगितली. तुम्ही कसा प्रयोग केला दाखवा बरं. त्याने सांगितलं, असं लावलं. बरं वाटायला पाहिजे म्हणे, बरं वाटत नाही. बरं वाटायला पाहिजे आणि बरं वाटत नाही. बरं, आता वैद्य कोणी सामान्य नाही, देवाचे वैद्य अश्विनी कुमार. त्यांनी सांगितलं, आम्ही निदान केलं, निदान चुकलं नाही, निदान बरोबर आहे. पुन्हा परीक्षण केलं, वेगळ्या पुन्हा सगळ्या चाचण्या केल्या. त्याच्यामध्ये याचा रोग निश्चित हाच आहे आणि याच्याकरता हेच औषध जर असेल तर बरं का वाटत नाही. आता कोणीतरी मोठा, अजून आपल्यापेक्षा मोठा वैद्य कोण, त्याला कोणाला भेटायचं असं त्या अश्विनी कुमारांना वाटलं. ना अश्विनी कुमार म्हणायला लागले, ज्ञानाचं असं म्हणले, आपण स्वर्गात राहत असलो, देवाचे वैद्य जरी असलो तरी आपल्यालाच ज्ञान असेल असं नाही. मृत्यूलोकात एखादा ज्ञानी असू शकतो, शोध घ्या. मग त्यांना कळालं, वाग्भट नावाचे वैद्य मृत्यूलोकात आहेत. वाग्भटाचा अष्टांग हृदय ग्रंथ आहे आयुर्वेदावरचा. त्या वाग्भटाला जाऊन भेटू असं ठरलं. मोठा ग्रंथ लिहिला त्याने, आयुर्वेदाचं संपूर्ण ज्ञान त्या महात्म्याला. मग त्यांना विचारू, आपण शेषाला का बरं वाटत नाही, त्याला झालेला रोग त्यांना सांगू, दिलेला औषध सांगू, का बरं वाटत नाही त्यांना विचारू. मग विचारायला जायचं ठरलं. मग या अश्विनी कुमारांनी काय केलं, मृत्यूलोकात यायचं, त्या वाग्भटाला भेटायचं, एकदम त्याला विचारायचं. याच्यापेक्षा आधी त्याच्या ज्ञानाची चाचणी घेऊ ना. आपण त्याला ज्ञानी समजून त्याच्याकडे जात आहोत खरे, पण तो खराच ज्ञानी आहे का नाही हे अगोदर पाहिलं पाहिजे. म्हणून त्या अश्विनी कुमारांनी काय केलं, दोघांनी कावळ्याची रूपं घेतली आणि हे वाग्भट दुपारच्या वेळेला त्यांच्या घरामध्ये देवाला नैवेद्य समर्पण करून वैश्वदेव झाल्याच्या नंतर घराच्या बाहेर काकबळी टाकायला यावं लागतं. आणि तो काकबळी टाकल्याच्या नंतर शास्त्राने असं सांगितलंय, दारात थांबा. एक गाईची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ दारात थांबा आणि कोणी अतिथी येतो का बघा, त्याला जेवायला घाला. गोदोहन मात्रम अतिथीम आकांक्षित. गायची धार काढायला लागेल एवढा वेळ दारात थांबून अतिथीची अपेक्षा करावी. आलेल्या अतिथीला घरात घ्यावं, त्याला सन्मानपूर्वक अन्न द्यावं, नियम आहे. हे काकबळी टाकायला आले, काकबळी टाकला आणि गायची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ शास्त्राने अतिथीच्या प्रतीक्षेकरता थांबायला सांगितलं. म्हणून थांबले. एवढ्या झाडावर बसलेले हे अश्विनी कुमार कावळ्याच्या रूपातले, त्यांनी काव 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 3 वेळेला उच्चार करून यांना विचारलं. त्यांच्या काव काव करण्यातून असा बरोबर यांना अर्थ लक्षात आला. कोणीतरी आपल्याला विचारतंय, को रुक को रुक को रुक. रुक म्हणजे आजार आणि अरुक म्हणजे निरोगी. कहा अरुक, कोण निरोगी आहे, कोण निरोगी आहे, कोण निरोगी आहे. हा प्रश्न दुसऱ्या कोणाला कळणार नाही हो, पण जो जातिवंत वैद्य त्याला हा प्रश्न खटकणार की नाही. अरे मला कोणीतरी विचारतंय आज, कोण निरोगी, कोण निरोगी, कोण निरोगी, 3दा वेळ विचारलंय.
त्याला अभिप्रेत आहे काहीतरी आणि विचारणारा कोणीतरी जाणकार आहे. कारण 3 वेळेला तो विचारतो, निरोगी कोण, निरोगी कोण, निरोगी कोण. आपल्याला उत्तर दिलं पाहिजे. कोणी दिसत नाही, आजूबाजूला पाहिलं कोणी दिसत नाही. एक कोणीतरी अज्ञात जीव असेल, अदृश्य जीव असेल, आपल्याला त्याचं विचारणं असेल, त्याची काही गरज असेल, त्या दृष्टीनं तो आपल्याला विचारत असेल. म्हणून यांनी ठरवून टाकलं आपण उत्तर देऊन मोकळं व्हावं. आपल्याला जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या संबंधात कोणी जर विचारित असेल तर आपण उत्तर नाही दिलं तर आपल्याला ब्रह्मराक्षस व्हावं लागतं. द्या उत्तर. कोण निरोगी, कोण निरोगी, कोण निरोगी, 3दा प्रश्न आला. यांनी लगेच उत्तर द्यायला सुरुवात केली. सोरुक सोरुक सोरुक. ऐका म्हणे, ज्याने कोणी मला प्रश्न विचारला असेल त्याला मी उत्तर देतो आहे. तो निरोगी, तो निरोगी, तो निरोगी. कोण? तो 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 म्हणजे कोण? परत प्रश्न आल्याच्या नंतर मग यांनी सांगायला सुरुवात केली. हितभुक, मितभुक, अशाकभुक. तो निरोगी, तो निरोगी, तो निरोगी. हितभुक, आपल्या प्रकृतीला हितावह असेल ते खाणारा. मितभुक, मर्यादित अन्न सेवन करणारा. आणि अशाकभुक, मसाल्याचे पदार्थ वगळून जेवण करणारा. असा जो मनुष्य आहे तो निरोगी, तो निरोगी, तो निरोगी. हे अश्विनी कुमारांनी ऐकलं आणि म्हणायला लागले, अरे वा, आपण 3 वेळेला उच्चारलेल्या प्रश्नाचं 3 वेळेला समर्पक उत्तर या महात्म्याने दिलेलं आहे. ज्ञान चांगलं याचं, याला विचारायला हरकत नाही. मग ते त्याच्यासमोर प्रगट झाले. माझा मुद्दा संपला आहे. निरोगी कोण असतो? हिताचं खाणारा, मोजकं खाणारा आणि मसाल्याचे पदार्थ वगळून खाणारा. याला म्हणतात युक्तीचा आहार. मग ते पुढे शेषाचं डोकं दुखणं राहिले की तसंच. त्याचं काय करायचं, तेवढा एक विचार सांगून जातो जाता जाता. नाहीतर पुन्हा ते आपलं दुखायला लागेल. त्याचं कायम ठेवल्यावर आपलं दुखतं. मग त्याला काय करा, अरे ते राहून गेलं, ते राहून गेलं, विनाकारण चिंता नको. म्हणून पुढचं सांगतो. ते अश्विनी कुमार प्रगट झाले, त्याने दर्शन दिलं आणि या वाग्भटाला वाटलं, अरे वा, काय माझं दैवात चांगलं आहे. अतिथीची आकांक्षा करीत होतो. मला प्रश्न विचारतात, ते प्रश्न विचारणारे, माझ्याकडून उत्तर घेणारे, माझ्याकडून दिल्या गेलेल्या उत्तराच्या योगानं प्रसन्न होऊन मला दर्शन देऊन माझ्यासमोर उभे राहिलेले कोणी सामान्य नाहीत. माझ्या शास्त्राची देवता आहे. माझं भाग्य मोठं आहे. या म्हणे महाराज, या आत या, माझं आतिथ्य स्वीकारा. ते म्हणायला लागले, आतिथ्य स्वीकारू, पण आम्ही एक विचारायला आलो. काय? शेषाचं डोकं दुखतं आहे. बरं, मग असं असं झालं आहे. तरी काय तब्येतीच्या दृष्टीनं कोणता दोष असेल तो सांगितला आणि सांगितले ही औषध योजना केली. ते म्हणले बरोबर आहे. मात्रा बरोबर आहे. मग गुण येत नाही, मला तिथं जावं लागेल म्हणले. ते सगळं बघावं लागतं. पेशंट प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी सांगू शकत नाही. तुमचे रिपोर्ट चुकलेले असू शकतात, माझा मी रिपोर्ट घेईन. चला चला, शेषाकडं नेलं याला. वाग्भटाला शेषाकडं नेलं आणि शेषाने सांगितलं, बघा नाडी बघा. शेषाची नाडी यांनी बघितली वाग्भटाने. बरोबर आहे म्हणे, तुम्ही सांगता तोच आजार आहे. मग औषध, हे औषध आहे, बरोबर आहे. याची मात्रा बरोबर आहे, अनुपान सहपान सगळं बरोबर. मग का गुण आला नाही? ते म्हणाले प्रयोग करा. कसं अंजन घातलं होतं डोळ्यात, दाखवा मला एकदा. त्याने डोळ्यात घालून दाखवलं आणि म्हणे अशा पद्धतीनं घातलं होतं तरी गुण आला नाही. ते म्हणले बरोबर आहे, हेही बरोबर आहे. कसं घातलं, किती घातलं, ते सगळं बरोबर आहे, गुण का नाही? ते म्हणायला लागले एक कारण आहे म्हणे, या शेषाच्या तोंडातून विषारी फुतकार येतात, ते या औषधाचा परिणाम होऊ देत नाहीत. म्हणून काय करा, याचं तोंड बांधा, मग प्रयोग करा. अंजन डोळ्यात घाला, मग बरं वाटतं की नाही बघा. मग तोंडाला पट्ट्या बांधल्या शेषाच्या आणि त्याच्या डोळ्यात ते अंजन घातलं आणि ते अंजन घातल्याच्या नंतर त्याला लगेच बरं वाटायला लागलं. आता आपलं डोकं दुखत नाही, कारण कळालं ना शेषाचं डोकं दुखणं शांत झालं आहे. पुढच्या उदाहरणाशी मला काही घेणं नव्हतं. माझा मुद्दा कुठं? हितभुक, मितभुक, अशाकभुक. हिताचं, प्रकृतीला जे हिताचं म्हणून सांगितलं. तुमची प्रकृती वाताची असेल, वातळ पदार्थ सोडा. तुमची प्रकृती पित्ताची असेल, पित्त करणारे पदार्थ सोडा. कफाची असेल, कफ करणारे पदार्थ सोडा. हितभुक, मितभुक, मोजकं खाणारे आणि अशाकभुक ते निरोगी असतात. आणि ज्या आहाराच्या सेवनानं आपलं शरीर निकोप राहणार. आणि हे निकोप राहायचं म्हणजे कशा करता? कथेची सामग्री देहावसानवरी. धर्माचरण करण्याकरता शरीर चांगलं पाहिजे, भजन करण्याकरता शरीर चांगलं पाहिजे. रोगराई या शरीरात राहून चालत नाही. शरीर माध्यम खलु धर्म साधनम.
धर्माचं अनुष्ठान करायचं असेल तर पहिलं साधन शरीर, त्याला चांगलं जतन करण्याच्या दृष्टीनं सांगितलं युक्तीचा आहार, मग पुढं नीतीचा व्यवहार. सगळा व्यवहार कसा असावा? नीतिमत्तेचा असावा, कुठेही अनीती नको. आणि वैराग्य ते सार तरावया, अंतःकरणामध्ये सगळ्या वस्तूच्या संबंधानं वैराग्य असावं. वस्तूचा संग्रह करायला संत महात्मे नको म्हणत नाहीत, पण संग्रहित वस्तूच्या बद्दल आसक्ती धरायला नको म्हणतात. सगळ्या परिवारात राहा, सगळ्या घरात राहा, सगळ्या संसारात राहा, सगळ्या भोगोपकरणामध्ये राहा, पण कशाचे तादात्म्य ठेवू नका, आसक्ती नको. याला म्हणतात वैराग्य. वैराग्य ते सार तरावया, संसार सागरातून तरुण जाण्याकरता युक्तीचा आहार सेवन करा, नीतीचा व्यवहार करायला लागा आणि अंतःकरणात वैराग्य धरा. हे सगळं चिंतन कशाकरता मी सांगितलं? मनुष्याला मलदोष घालवण्याकरता धर्मानुष्ठान जे शास्त्राने सांगितले ते करताना हे सगळं पाहावं लागतं. हे सगळं पाहावं लागतं. मलदोष घालवा, मग मलदोषाच्या नंतर विक्षेप दोष घालवा. विक्षेप म्हणजे अंतःकरणाची चंचलता. आपली पाप आणि पापाची वासना गेल्याच्या नंतर मनुष्याला आपल्या अंतःकरणाला स्थिर करावं लागते, चंचलता घालवावी लागते. मनासारखं चंचल दुसरं काही नाही. अर्जुनही देवाला म्हणतो, देवा हे मन चंचल आहे, आणि परमात्मा सांगतात तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. चंचलम हे मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुनाचं बोलणं आहे. अर्जुन म्हणला देवा मन चंचल आहे, अतिचंचल आहे. भगवंताने काय सांगितलं? असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. अर्जुना तुझं म्हणणं बरोबर आहे, असंशयम, त्याच्यात काही संशय नाही. मन हे चल आहे, चंचल आहे, अतिशय चंचल आहे. मग या चंचल असलेल्या मनाच्या शांतीकरता काय करावं लागतं? देवाने उपाय सांगून ठेवलेत. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो, त्याच्याकरता वैराग्य लागतं, मग ते मन शांत होऊ शकतं. मनाला शांत करण्याकरता काय करा? अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे काय करा? तत्र स्थितौ यत्नः अभ्यासः. पतंजलीने योगसूत्रामध्ये सांगितलं, आपण आपलं अंतःकरण वारंवार कुठेही जे जातं त्याला वारंवार पुन्हा परतवून जागेवर आणून बसवण्याचा केलेला प्रयत्न, याला अभ्यास म्हणतात. जिथं जिथं मन जाईल, यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्येतत् आत्मन्यव वशन नयेत. जिथं जिथं मन जाईल तिथून तिथून त्या मनाला परत आणा आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करा. याला म्हणतात अभ्यास. आणि वैराग्य, सगळ्याच्या सगळे इहलोकापासून परलोकापर्यंतच्या सगळ्या विषयाच्या संबंधाने त्यागभावना ही झाली की मग मनुष्याचं मन शांत होतं. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत विषयाचं तादात्म्य, आणि विषयाचं तादात्म्य म्हणलं की त्याच्याकडं मन धावणार आहे. मग ज्या विषयाचं तादात्म्य आहे त्या विषयाकडे मनाने धावू नये याच्याकरता विषयाचं वैराग्य झालं की त्याचं धावणं बंद पडतं. म्हणून मन शांत करण्याकरता वैराग्य पाहिजे, मन शांत करण्याकरता अभ्यास पाहिजे. ऐकाग्र्यार्थम उपासना. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात मन आपलं शांत करण्याकरता माणसाला उपासना करावी लागते. आणि मग त्याच्यानंतर काय करा? परमात्मा स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं मी ब्रह्म नाही, मी परमात्मा नाही असं जे आपल्याला वाटतं ते आवरण निवृत्त करण्याकरता माणसाने मग पुढं प्रयत्न करायचा असतो. या आवरण नाशाकरता काय लागतं? ज्ञान लागतं. आणि मग ते ज्ञान होण्याकरता काय करावं लागतं? बऱ्याच भानगडी आहेत. मग त्याच्याकरता काय काय करा? ज्ञानाकरता गुरुकडे जा, त्यांची सेवा करा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुकडे जा, त्यांना नमस्कार करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या जवळ राहा, त्यांचं प्रेम संपादन करा, कृपा मिळवा. त्यांची कृपा झाल्याच्या नंतर त्यांची वेळ पाहून त्यांना प्रश्न विचारा, परमार्थातले प्रश्न विचारा, त्या प्रश्नाची उत्तरं घ्या, घेतलेल्या उत्तराचं मनन निधिध्यासन करा. त्याच्या योगानं तुम्हाला ज्ञान होणार आहे. उगीच ज्ञान होत नाही. माणसाचं बोलणं असतं पण तसं चालत नाही. ज्ञान घ्यायचं ते ग्रंथातलंच घ्यायचं असतं. हे जरी खरं असलं तरी गुरुमुखातून यावं लागतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी उदाहरणानिशी आपल्याला सांगितलं आहे, आपल्याला पाणी जे घ्यायचं असतं ते समुद्राचंच घ्यायचं असतं, पण समुद्राकडून साक्षात आणायचं नसतं, मेघाच्या मुखातून घ्यावं लागतं. समुद्राचंच घ्या
पण मेघाच्या मुखातून घ्या. मग ते रुचकरही होतं आणि सुपाच्यही होतं. पचायलाही बरं पडतं, चवीलाही बरं पडतं. आणि साक्षात समुद्राकडे जाऊन पाणी कोणी घेण्याचा प्रयत्न केला ते चवीलाही बरं लागत नाही आणि पचायलाही चांगलं नसतं. तसं ज्ञान आपल्याला पचावं आणि ज्ञान आपल्याला रुचावं, मग काय करा, साक्षात ग्रंथाकडून ते ज्ञान घेण्याच्यापेक्षा आपण गुरु नावाच्या मेघाच्या मुखातून घ्या. समुद्राच्या ठिकाणी ग्रंथ आहेत, मेघाच्या ठिकाणी सद्गुरू आहेत. मेघ समुद्राचंच पाणी घेतो पण ते रुचकर करून आणि सुपाच्य करून जगाला देतो. त्याप्रमाणे ग्रंथातलंच ज्ञान महात्म्याकडे असतं, पण महात्मा ते ज्ञान घेतल्याच्या नंतर लोकाला पचेल, साधकाला पचेल असं हलकं करून आणि साधकाला रुचेल अशा गोड भाषेमध्ये सांगण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ते चांगलं पडतं, म्हणून त्यांच्या मुखातून ते ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, असं नाथ महाराज आपल्याला शिकवतात. संताविण प्राप्ती नाही. साधूला शरण गेल्याशिवाय आपल्याला ते ज्ञान परमात्मा स्वरूपाचं होत नाही. ते परमात्मा स्वरूपाचं ज्ञान मिळवण्याकरता इतकी भानगड आहे. म्हणजे अगोदर चित्त शुद्ध करा, मग चित्त शांत करा, मग आवरण नाशाकरता ज्ञान मिळवण्याकरता गुरुची सेवा वगैरे करून ज्ञान मिळवा. आवरण नाश झाला, परमात्म्याचा साक्षात्कार झाला की त्या दिवशी आपल्याला परमानंदाची प्राप्ती आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची अंग आनंदाची आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आरी रूप. मग परमात्मा साक्षात्कार झाल्यानंतर जी अवस्था आहे त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, जिकडं तिकडं आनंदी आनंद, सगळ्या ठिकाणी आनंद दिसावा, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अशी अवस्था होते. सगळ्या ठिकाणी आनंद दिसतो. हे कधी होतं? परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्काराने होतं. आणि तो झालेला परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कारानं झालेला आनंद, मिळालेला आनंद, तो आनंद कायम टिकणार आहे. याला म्हणतात श्रेय, परमकल्याण. आणि ते आपलं परमकल्याण होण्याकरता जे काही लागतं ते सगळी सामग्री पुरवणारे हे ग्रंथ आहेत. सुरुवातीला सांगितलं ना, प्रामाण्याचा क्रम कसा? पहिल्यांदा वेद, वेदातून जे आपल्याला कळत नाही. कसं असतं बघा, माणसं म्हणतात वेदात सगळंच आहे ना, मग पुढचे ग्रंथ कशाला? त्याचं उत्तर असं आहे की वेदात जे आहे ते सगळंच्या सगळं तुम्हाला जाणून घेण्याची क्षमता जेव्हा नसते तेव्हा मग ऋषींथातून तुम्हाला जो उलगडा होण्याची शक्यता नाही, ते जाणून घेण्याकरता मग पुराण वाङ्मय लागतं. आणि पुराणातूनही जे आपल्याला कळत नाही ते इतिहासातून जाणून घ्यावं लागतं. वरच्यावर सोपेपणा आणला, पण तत्त्व तेच सांगितलं आहे. तेच सांगितलं आहे वेदाने जे सांगितलं तेच पुराणाने, स्मृतीने सांगितलं, स्मृतीने जे सांगितलं तेच पुराणाने सांगितलं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पहा, सगळ्यांनी एकच सांगितलं हे तुकाराम महाराज त्या अभंगात बोलतात. विश्वे विश्वंभर 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 बोले वेदांतीचे सार, बोले वेदांतीचे सार, बोले वेदांतीचे सार, बोले वेदांतीचे सार, जगी जगदीश जगी जगदीश.
जगी जगदीश जगी जगदीश शास्त्रे बोलते सावकाश शास्त्रे बोलती सावकाश शास्त्रे बोलते सावकाश शास्त्रे बोलती सावकाश जगी जगदीश जगी जगदीश जगी जगदीश जगी जगदीश वेद शास्त्र पुराण इतिहास हे जे सगळे ग्रंथ मी सांगायला लागलो आता आपल्या समोर सगळ्याचं प्रतिपादन एकच आहे. तुकाराम महाराजांच्या या अभंगात ते सगळं महाराजांनी मांडलंय. महाराज पहिल्यांदा वेद काय म्हणतो, मग शास्त्र म्हणजे स्मृतिग्रंथ काय म्हणतात, त्यानंतर पुराण काय म्हणतात त्याचा विचार सांगितला. महाराज बोलतात, काय बोलतात, विश्वे विश्वंभर बोले वेदांतीचे सार. सगळ्या वेदांताचं सार काय सांगतं आपल्याला, सगळ्या विश्वात विश्वंभर विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा भरलाय. शास्त्र काय सांगतात, स्मृतिग्रंथ शास्त्रकार काय बोलतात पुढं, जगी जगदीश शास्त्रे बोलते सावकाश. आता विश्वी विश्वंभर जगी जगदीश काय बदललं, विश्वच्या ऐवजी जग शब्द आला, विश्वंभरच्या ऐवजी जगदीश शब्द आला. सगळ्या जगात विश्वंभर परमात्मा भरलेला आहे हे वेदाचं म्हणणं जर असेल तर सगळ्या शास्त्राचं सुद्धा म्हणणं तेच आहे, सगळ्या जगात जगदीश परमात्मा भरलेला आहे. जगी जगदीश शास्त्रे बोलते, पण कसं बोलतात, सावकाश. सावकाश बोलतात कशा करता, त्याचं कारण असं आहे की सिद्धांत सांगणाऱ्या माणसाला थोडक्यात तो सांगून जाता येतं, पण तो पटवून देणाऱ्या माणसाला विस्तारपूर्वक बोलावं लागतं. म्हणून शास्त्राला वेदाचा सिद्धांत पटवून द्यायचा आहे, म्हणून सावकाश बोलतात शास्त्र. पुढं पुराणाने काय सांगितलं, व्यापिले हे नारायणे ऐसे बोलती पुराणे. हे सगळं जग नारायणाने व्यापलेलं आहे. आता हे म्हणलं काय, जग म्हणलं काय, विश्व म्हणलं काय, एकच आहे. विश्वंभर म्हणलं काय, जनार्दन म्हणलं काय, नारायण म्हणलं काय, एकच आहे. व्यापिले हे नारायणे ऐसे बोलती पुराणे. पुढं संत काय सांगतात, जनी जनार्दन संत बोलती वचन. सगळ्या जनात म्हणजे जगामध्ये जनार्दन म्हणजे जगाचं भरण पोषण करणारा परमात्मा भरलेला आहे. सगळं एकच आहे हो. एक म्हणतो विश्वी विश्वंभर, दुसरा म्हणतो जगी जगदीश, तिसरा म्हणतो व्यापिले हे नारायणे, आणि चौथा म्हणतो जनी जनार्दन. बदललं काय, काहीच बदललं नाही, पण हे सांगणारे प्रत्येक वेळेला बदलले. पहिल्यांदा सांगणारा कोण आहे, वेद आहे. दुसऱ्यांदा सांगणारं कोण आहे, शास्त्र आहे. तिसऱ्यांदा सांगणारं कोण आहे, पुराण आहे. आणि चौथ्यांदा बोलणारं कोण आहे, संत आहेत. सांगतात एकच, पण प्रत्येकाने हे पुढं पुढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे नरसिंह पुराण हे जर पुराण असेल तर वेदाचा विचार आपल्या डोळ्यासमोर असताना या पुराणाचा विचार करायचा कशा करता, असं जर कोणी विचारलं तर त्याला आपल्याकडं उत्तर पाहिजे. आणि त्या उत्तराच्या दृष्टीनं वेदाने जे सांगितलं ते स्मृती सांगतात, स्मृतीने जे सांगितलं तेच आपल्याला पुराणातून ऐकायला मिळतं. आणि पुराणाचे प्रामाण्य, आपल्याकडं वेदाला जसं प्रमाण मानायला सांगितलेलं आहे तसं पुराणाचे प्रामाण्य संतांनी स्वीकारायला सांगितले की नाही आपल्याला. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण तयाचे वदन नावलोका. तुकाराम महाराज स्पष्ट बोलतात, ज्याला वेदाचं शास्त्राचं आणि पुराणाचं प्रामाण्य मान्य नाही त्याचं तोंड पाहू नका म्हणे. म्हणजे पुराणाचं प्रामाण्य मानलं पाहिजे. पहावे पुराणी विचारोनी पावे पुराणी विचारोनी पावे पुराणी विचारोनी तुका म्हणी नाही विश्वास जामनी विश्वास जमनी म्हणे नाही विश्वास जामनी पावे पुराणी विचारोनी पावे पुराणी विचारोनी पावे पुराणी विचारोनी पावे पुराणी.
ज्याला मी सांगतो त्या सिद्धांताच्या संबंधाने ज्याला विश्वास वाटत नाही तो कोवारा का म्हणतात पहावे पुराणी विचारोनी. पुराणे विचारोनी पहावे म्हणजे पुराणाला विचारून पहा असं नाही, पुराणात विचार करून पहा. विचार करून पुराणाचा विचार करून तुम्ही पहा, त्यात तुम्हाला लक्षात येईल मी सांगतो ते सिद्धांत जसेच्या तसे खरे आहेत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचे देव होय गुरु. तुम्हाला वाटत नाही ना मी सांगतो ते खरं, वाटत नाही ना तुम्हाला, विश्वास नाही ना तुमच्या मनात. पुराणात बघा देवगुरु होतो की नाही हे तुम्हाला कळेल. अर्जुनाचा गुरु झाला ना, त्याचा प्रेमभाव पडिये देहभाव. भक्ताच्यासाठी त्याला देहभावाला येणं सुद्धा आवडतं. जो देहभाव चांगला नाही त्या देहभावाला येणं सुद्धा देवाला आवडतं. अनेकाच्या करता देहभाव, अरे कशाही देहा, अरे वराहाच्या देहाला येतो रे भक्ता करता. पुराणाला विचारा. पुरवी वासना, भक्ताच्या सगळ्या वासना तो पूर्ण करतो रे. अंती ते आपणापाशी न्यावे, अंतकाळी भक्ताला आपल्या परमात्मा आपल्या स्थानाला घेऊन जातो रे. ध्रुवाचं चरित्र बघा, आढळपदाला नेलं त्याला. मी जे जे सिद्धांत या अभंगात तुम्हाला सांगायला लागलो, नाही विश्वास ज्या मनी, ज्याच्या मनामध्ये विश्वास नसेल त्यानं काय करावं, पुराणाचा विचार करून बघावं. माझे सिद्धांत तुम्हाला पटायला लागतील. म्हणजे काय झालं, आपण सांगितलेले सिद्धांत सत्य आहेत याच्याकरता तुकाराम महाराज जर पुराणाचा हवाला देत असतील तर पुराण प्रमाण आहेत ही गोष्ट आपल्याला स्वीकारली पाहिजे. पुराणाचं महत्त्व आहे ते. एक वेदाच्या बद्दल असं सांगितलं जातं, इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत बिभेती अल्पश्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यती. वेदाचा विचार करत असताना वेदाचं उपबृंहण करावं लागतं. उपबृंहण करणं याचा अर्थ काय, वेदाचा विस्तार करावा लागतो. आपल्याला एक वेदवाक्य नुसतं वाचलं की त्या वाक्याचा शब्दशः जेवढाच अर्थ असतो तेवढा अर्थ समजावून घेतला काम भागत नाही. विस्तार पाहिजे, त्याला परिपुष्ट करावं लागतं त्या अर्थाला. आणि त्या अर्थाची परिपुष्टी करायची असेल तर त्याच्याकरता 2 ग्रंथ पाहावे लागतात, पुराण आणि इतिहास. इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत. इतिहास पहा, पुराण पहा. या 2 ग्रंथाच्या आधारानं वेदानं सांगितलेला जो सिद्धांत आहे तो परिपुष्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणी असं केलं नाही, वेद म्हणतो जो मनुष्य पुराण पाहत नाही, जो मनुष्य इतिहास पाहत नाही, त्या मनुष्याला माझं परिपोषण, माझा अर्थ परिपुष्ट करण्याची क्षमता नसल्यामुळं असा माणूस माझा विचार करायला आला की मला त्याची भीती वाटते, हा माझा नाश करेल. मामयम प्रहरिष्यती म्हणजे अल्पश्रुत असलेला मनुष्य, ज्याला पुराण इतिहास माहिती नाही, त्याची वेदाला भीती वाटावी असं आहे. त्याच्यामुळे वेदाच्या अर्थाचं परिपोषण करायचं असेल, विस्तार करायचा असेल, तो परिपुष्ट अर्थ आपल्याला अवगत व्हावा असं जर वाटत असेल तर ज्या ग्रंथाची आपल्याला गरज पडते त्याचं नाव आहे पुराण. पुराणाचं महत्त्व असं आहे. आणि अजून एक पुराणाबद्दल सांगितलं जातं. पुराण शब्दाचा अर्थ सांगताना असं सांगितलंय, पुरा अपि नवम इति पुराणम. पुराण शब्दाचा अर्थ काय, हे पूर्वीचंच आहे पण असं मांडलंय की जणू काही प्रत्येक वेळेला नवीनच आहे. पुरा अपि नवम, जुनच आहे पण जणू काही नवीन, प्रत्येक वेळेला नवीन. तुम्ही सगळ्या पुराणातून सांगितलेलं तेच तत्व असताना. अरे नरसिंह पुराणात काय सांगितलं, भगवानच सांगितलं. विष्णू पुराणात काय, भगवानच. देवी पुराणात काय, देवच. देवी भागवतात आहे, भगवानच सांगितलं. जिथं जिथं जो जो ग्रंथ तुम्ही पाहाल तिथं सांगितलं काय, परमात्मा. पण प्रत्येक पुराणामध्ये एकाच पद्धतीनं सांगितलं का, नवम नवम नवम, पुरा अपि नवम. जुनंच सांगितलंय सगळं, मागचंच सांगितलंय सगळं, पण जणू काही नवीन अशा पद्धतीनं आपल्यासमोर येईल अशा पद्धतीनं ते मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. असं जुनं पण नव्या पद्धतीनं मांडणारे हे ग्रंथ आहेत. हे संतांनाही मान्य असलेले ग्रंथ आहेत. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, तुकोबारे सांगतात पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, असं पुराणाचं महत्त्व आहे. आणि अशा पुराणाचा विचार करत असताना पुराणामध्ये महापुराणं काही आहेत, काही उपपुराण आहेत. महापुराण उपपुराणाचं लक्षण काय त्याचा उद्या विचार करतो. पण नरसिंह पुराणाचा विचार जर आपण केला तर हे नरसिंह पुराण महापुराणात येत नाही, उपपुराणात येतं. आणि हे उपपुराण जरी असलं
तर याच्यामध्ये नरसिंह भगवंताच्या अवताराच्या संबंधानं सगळा तात्विक विचार आणि सगळ्याच्या सगळ्या सृष्टीच्या संबंधातला विचार या ठिकाणी पाहायला सापडतो. असं हे नरसिंह पुराण आजपासून आपल्याला पाहायचं आहे. आजपासून पाहायचं म्हणजे फक्त नरसिंह पुराणात साधारणपणे काय आहे त्या संबंधातला गोषवारा आपल्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केला. आज थोडं प्रवासात निर्माण झालेल्या अडचणीनं मला पोहोचायला उशीर झाला. आपल्याला सगळ्याला थोडी प्रतीक्षा करावी लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, श्रोत्यांची क्षमाही मागतो. आणि उद्यापासून वेळ न होता आपण वेळेमध्ये कथा सुरू करणार आहोत. आत्ता संतांचं नामस्मरण, ग्रंथराजाची आरती होऊन आपली कथा थांबणार आहे.